तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे का आता बोललो होतं माहित आहे मॉनिटर झाले जवळ मॉनिटरचा येत आहे जास्त आपल्याला आवाज गोंधळ वाटायला मॉनिटर असतात लांब थोडेसे मॉनिटर दोन्ही जवळ झाले त्याच्यामुळे ते कानाला करते मॉनिटर थोडे कमी करायचे आणि ते मोठे टॉप वाढवायचे असं सिस्टम असतं ते बघ जमतंय का त्याच्यामुळं तुला चांगलं वाटत आहे पण आम्हाला ते आवाज वेगळा आहे धन्य महाराज जन्मले संसारी वा सुंदर म्हणजे घाती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे युगानुयुगीचे प्रेमीचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे आणि अभंगावर बोलण्याच्या पूर्वी थोडा भोग झाला मस्त याला ट्रबल दे जास्त विकू नको देऊ गोड कर आपल्याला फक्त 2-1.5 तास आपल्याकडे उरलेला आहे मंडळी भरपूर आलेली यांना चिंता नाही केलं मिळालं पाहिजे कारण कलियुग आहे कलियुगात भगवंताची आवड लागणं हेच तर दुर्मिळ आहे मोबाईलच्या काळामध्ये तुम्ही कीर्तनात येऊन बसला याच्यापेक्षा परमभाग्य काय पाहिजे मनोरंजनाच्या काळामध्ये सुद्धा मोबाईलच्या काळामध्ये युद्धायुगामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही कीर्तनात आहात हे भाग्य मायबापा तुमच्या आई वडिलाचं आहे म्हणून तुम्ही कीर्तनात आहात तुम्ही दरवर्षीप्रमाणे होऊ घातलेला सद्गुरू सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तरुणवासी मंडळी मोठ्या अट्टासाने आनंदाने दरवर्षी हा कार्यक्रम करतायत बाबा या गावात आल्यानंतर असं वाटतं आळंदी पंढरपूरला आपण कीर्तनाला आलो असा आनंद होतो बापरे बाबा तुम्ही धोत्र घालून आहे ना रे धोत्रवाल्याला आगाऊपणा करतायत धोत्र घालणं सोपं आहे पण धोत्रासारखं वागणं कठीण आहे बाबा हो बरोबर धोत्र घालायला काही लागत नाही इकून काष्टा घातला तिकून घातला की जमलं धोत्र पण धोत्रातल्या माणसाला चाकोरीत राहावं लागतं विठ्ठल भाग्यवान मंडळी आहात सातत्याने सद्गुरूंचा या ठिकाणी उत्सव साजरा करतात सद्गुरू सेवालाल महाराजांचा अधिकार काही सामान्य नाही सज्जना संत भगवंतापेक्षाही अधिकारी असतात भगवंत हा कृपेचा समुद्र जरी असला तरी त्या कृपेवर परमात्म्याची कृपा या जीवावर होण्याकरता संतांची गरज आहे त्याला कृपा सिंधू म्हटलेला कृपेचा सागर देव आहे पण मध्यस्थी संतांनी केल्याशिवाय देव कृपा करू शकत नाही एक वेळा संतांनी स्वीकारलं की मग भगवंताची इच्छा नसली तरी त्याला कृपा करावीच लागते म्हणून अनन्य साधारण महत्व साधू संतांचं या ठिकाणी नामदेव महाराजांनी वर्णित केलेलं आहे साधूच्या दरबारामध्ये भगवंताचं चिंतन ऐकण्याचा योग माझा माऊल्यांना या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतोय अनंत जन्माच्या पुण्याने माणसाच्या जीवनात परमार्थ होतो अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये त्याचं चिंतन करत आहे बहुत सुकृताची जोडी आणि मनोनी विठ्ठले आवडी अनंत जन्माची पुण्य उदयाला आल्यानंतर भागवतकार सांगतात जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत
जन्मोजन्मीची पुण्य उदयाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ किंवा देवाची सेवा करण्याचा योग येतो. या अनुषंगाने अर्थाने उपस्थित असणारी सगळी मातृतुल्य आणि पितृतुल्य मंडळी सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल भाग्याचा उदय झाला की साधू संतांचा सहवास होतो. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै. त्याचा अर्थ असा आहे, भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. संतांचा सहवास, संतांची संगती, संतांचा उत्सव केला तर जीवनात फायदा काय होतो हा महत्वाचा विषय सांगतो बरं का. कारण बिना फायद्यानं जगात कुठलंच काम केलं जात नाही. कीर्तन ऐकल्यानं काय फायदा होतो? माता मला फक्त माझ्याकडे लक्ष द्या, मागं फिरून पाहू नका आणि एकमेकीला बोलू नका. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. बघा आपापलं बघा, बोलू नका. फक्त माझ्याकडे 1 तास उरला, मी बोलूनच आलो तिकडून भागवत करून. पण अशोक महाराजांचं प्रेम आहे आणि मोठं गोड व्यक्तिमत्व तुमच्या गावाला लाभलेलं आहे. एवढे पोरं तयार करणं सोपं आहे दादा हो. एवढे पोरं सोपं नाहीये. पोरं बिघडवणं सोपं आहे, पोराला संस्कार देणं कठीण आहे. हा काळ मोठा विचित्र आहे. लोक चांगलं म्हणत नाही चांगल्या माणसाला. माझं वाक्य लक्षात ठेवा. हे जे पोरं आहेत ना, मी म्हणत नाही हे पोरं महाराज होतील, महाराज नाही झालं तर चालते, पण एक सांगतो तुम्हाला, हे पोरं बिघडणार नाही. का? याच्याकरता हे संस्काराने फार कमी गावात आहे. तुम्ही भाग्यवान आहात. अरे तरुणीचं पंढरपूर व्हायला वेळ नाही लागत. फक्त या चांगल्या कामात सहकार्य करत चला बाबा. याच्यात पाय ओढू नका एवढी विनंती करतो. कीर्तनाला सुरुवात. विठाला सुरुवातीलाच बोललो मी, हे कलियुग आहे. ऐका कलीचे महिमा. सुंदर मंडळी या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी कीर्तना करता आले. पायाचा त्रास असला ना बाबा, पाय लंबे करून बसले तरी मी काही म्हणणार. मी तसा महाराजच नाही, मी तुमच्या लेकरासारखा. पाय लांब करून बसा, फक्त झोपू नका. काही ठिकाणी मी सांगितलं पाय लांब करा, एक म्हातारं झोपलं कीर्तनात. ते म्हणे तूच तर म्हणे तू लेकरासारखा आहे. मग लेकरासमोर आजोबा झोपला तर काय फरक पडतो? मला तसं नाही. कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनाचे काय नियम आहे? कीर्तनात बडबड करायची नाही. आणि कीर्तनात जर बडबड केलं तर पुढच्या जन्मी बेडुका होणी येईल दिलं बाबा. आता काय मला वेगळं सांगायची गरज? बडबड केले तर पुढच्या जन्मी काय व्हावं लागतं? माणसं बेंडक होतील. तुम्ही बेंडक्या बसा. आणि बेंडक्या झाल्यावर मग कुठं राज ना खाली मोठा ताल आहे. आता माणसाचा जन्म मिळाला, काय गोड चिंतन आहे का? भगवंताच्या प्रेमीच्या लाडक्या भक्ताचा अभंग तुमच्या सेवेकरता घेतले. ज्या नामदेवरायानं, आता का नामदेवरायाचा अभंग घेतला सांगू? हे पोरं जेवढे आहेत तेवढेच नामदेवराय होते. नामू शेट्टीचा मुलगा नामदेवराय. ऐका माझ्या बाप्पा, नामदेवराय